मी हां, अमर साबळे सरांना विचारतो. अमर साबळे सर, मला हां, सांगा सांगा. की ज्या प्रकारची एक मांडणी सातत्याने केली जातीये की वंचितांमध्ये सुद्धा एक वर्ग प्रस्थापित होऊन बसलेला आहे. तो प्रस्थापित आता कुठल्याही प्रकारे आरक्षण सोडायला तयार नाहीये. त्या वर्गाला असं वाटत नाहीये की आपला जो बांधव आहे, जो अजून सुद्धा वंचित आहे या सगळ्या घटकांच्या पासून, आरक्षणाच्या सुविधेपासून, त्यालाही आपण आपल्या सोबत घ्यावं आणि त्याच्यासाठी आरक्षण सोडावं. आता सोनवणी सर म्हणाले 2 वेळा 2 पिढ्यांच्या नंतर काय आवश्यकता आहे आरक्षण घ्यायला. कदाचित मी वैयक्तिक नाही बोलत, माझ्याबद्दल पण म्हणतो आणि तुमच्याबद्दल पण म्हणतो की तुमच्या मुलाला ती गरज आहे का ज्या आरक्षणाची, जी अतिशय एका गरीब कुटुंबातल्या मुलाला असेल. कुठंतरी त्या आरक्षण सोडण्याच्या बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे का? समजा सरकारने नाही निर्णय घेतला किंवा तुमचं सरकार नाही काढणार. माझा आवाज ऐकू येतोय? हो, येतो येतो, बोला. हजारो पिढ्या ज्यांनी सोसलेले भोगलेलं आहे, हां. त्यांच्या त्या अन्याय अत्याचारानंतर जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त व्हायला लागलं, हं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील समग्र अनुसूचित जाती जमातीचा विचार करून त्यांच्या आरक्षणाच्या भूमिका गोलमेज परिषद, ब्रिटिशांच्या समोर आणि देशासमोर मांडल्या. हां. केवळ 2 पिढ्यांना लाभ मिळाला म्हणून त्यांना आपण नैतिकतेच्या गप्पा शिकवणं आणि आता त्यांनी सोडून दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या अपेक्षा पण करणं ते कुणासाठी सोडलं जाते सर? ते कुणासाठी सोडायला सांगितलं जाते? आपल्याच बांधवांसाठी ना सर. ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांच्यासाठी सोडायला काय हरकत आहे? दुसऱ्या समाजाच्या सोबत तुलना केली तर कदाचित ते आताही मागास असतील, कदाचित मी म्हणतोय. तो पण त्याच्या संदर्भातला पुढचा मुद्दा माझा ऐका. हां, प्लीज. मग 50% आरक्षणच का? जर मला असं म्हणायचंय की जर यांना आरक्षण क्रीमी लेअर लावलं, क्रीमी लेअर कशासाठी, आरक्षण मुळात कशासाठी आहे, तर ते अनुसूचित जातीमध्ये आहेत म्हणून, म्हणजे ते अस्पृश्य आहेत म्हणून त्यांना आरक्षण आहे. जर त्यांना आरक्षणातून क्रीमी लेअरच्या माध्यमातून बाहेर काढलं तर ते दलित असताना ते सवर्ण होणार आहेत का? समाज त्यांना सवर्ण म्हणून मान्यता देणार आहे का? तरी पण सुद्धा त्यांना अस्पृश्यतेचे चटके हे सोसावेच लागणार आहेत. पण हा सर मुळात ऐका ना, ऐका ना. त्यांना जेवढे चटके सोसावे लागतील त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चटके त्याच समाजातल्या त्या अतिशय वंचित घटकाला सोसावे लागतात ना. पुढचा मुद्दा माझा ऐका. हां, बोला. पुढचा मुद्दा त्याला जो आहे सप्लिमेंट आहे माझा, हां. की आपल्याला अनुसूचित जातीमध्येच आपल्याला हे सगळं सामाजिक न्याय, आपले वंचित बांधव यांचा विचार करायचा असेल तर 50% आरक्षणाची अट का थोडी शिथिल करा. 50% मध्ये आरक्षण जर 50%ची अट लावलेली आहे हे तर तुमची मागणी समजू का? सरकार तुमचंच आहे. हे हे पहा, मी माझं मत व्यक्त करतोय हां, हां, हां. की जेव्हा सुप्रीम कोर्टांनी माननीय गवई साहेबांनी मत व्यक्त केलं तेव्हा त्यांनी असा पण विचार करायला पाहिजे की ह्यांचे क्रीमी लेअर लावल्यामुळे हे सवर्ण होणार नाही, किंवा मग दुसरी गोष्ट अशी की आपल्या संविधानामध्येच अशी तरतूद असावी की ह्या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी त्यामध्ये आरक्षणाची ही टक्केवारी वाढवावी. म्हणजे काय होईल, अनुसूचित जातीला त्यांना मिळालेलं आरक्षण हे अबाधित राहील आणि जो वंचित घटक आहे त्याच्यासाठी एक स्पेशल स्पेशल प्रोटेक्शन म्हणून त्याला आपल्याला त्याला पण न्याय देता येईल. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरा हाही मला मान्य आहे की पढे लिखे लोगों ने मुझे दगा दिया असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. हे मला मान्य आहे. त्यामुळे पढे लिखे लोगोने बाबासाहेबांची ती खंत लक्षात घेऊन बाबासाहेब काय म्हटलं भविष्यामध्ये त्याचा विचार करावा, परंतु त्यांच्यावर अशा पद्धतीचं प्रेशर तयार करून नव्हे तर सुमोठो त्यांच्या मनामध्ये तशी भावना निर्माण व्हावी आणि त्यांनी स्वखुशीने स्वमर्जीने ते आरक्षण सोडायला तयार असेल तर समाजाने मान्य करावं. उदाहरणार्थ माझा मुलगा, तुम्ही व्यक्तिगत मुद्दा उपस्थित केला म्हणून मी माझं उदाहरण सांगतो. माझा मुलगा आणि 2 मुली हे तिघही कोणतंही कॉलेजचं महाविद्यालयीन आरक्षण घेत नाही.
हे मान्य केलं, परंतु मी मान्य मग केलं म्हणून सरन्यायाधीशांना हेच अपेक्षित आहे सर, तुम्हाला मग कळलं नाही बहुतेक. सरन्यायाधीश हेच म्हणतायत. नाही, सरन्यायाधीशांनी जे म्हटलेलं आहे ना ते हा. कायदा करावा अशा पद्धतीने, हे कायदा करावा असं नाही. नाही. एक मिनिट. मला आता मी तुमच्यावरच येतो. का तुमच्या मुलांनी घेतलं नाही आरक्षण सांगा बरं? मला असं वाटतं की माझी पत आणि ऐपत ही दोन्ही सुधारलेली आहे. येस. हे आरक्षण त्याच्याऐवजी माझ्या नंतरच्या जो व्यक्ती आहे त्याला मिळावा अशी माझी भावना झाली. परंतु मी ही संपूर्ण देशातील अनुसूचित जाती समूहावर लादणार नाही किंवा लादली पाहिजे असा मी आग्रह धरणार नाही. जर तोच मुद्दा आहे. जर अमर साबळे यांना वाटतं की माझी पद आणि प्रतिष्ठा आणि पैसा माझ्याकडे तितका पुरेसा आलेला आहे, मला या आरक्षणातून मिळालेला आहे, माझ्या समाज बांधवांसाठी मी आता ते दार उघडं करतो आणि त्या खोलीतून मी बाजूला होतोय, ही भावना तुमची जी आहे ना तीच भावना सरन्यायाधीशांची आहे. आणि म्हणूनच मला तेलंग सर तुमचं म्हणणं आहे की या भावनेचं आपण स्वागत करायला हवं की ही भावना चुकीची आहे म्हणायला हवं? नाही, जे सो मोठो आपण लाभ घेणार नाही आहेत त्याच्याविषयी तर स्वागतार्हच आहे. पण मला मुद्दा बाळासाहेब तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मांडायचा आहे. हा प्लीज सर. की जेव्हा रिझर्वेशनच्या ज्युरिस्प्रुडन्सचा मुद्दा येतो समोर, तेव्हा तो रिझर्वेशनचा ज्युरिस्प्रुडन्स व्यापक करण्याच्या ऐवजी माननीय सुप्रीम कोर्ट हे त्याला संकुचित करत आलेला आहे. आणि मग गरिबीचा नेहमी त्याच्यामध्ये उल्लेख केला गेला. आता आपल्या देशामध्ये धोरण आहे, कायदा नाहीये. धोरण काय आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यामध्ये आणि बाकीच्या लोकसमूहामध्ये खूप मोठी आर्थिक हे आहे, दरी आहे. ते दूर करण्यासाठी स्पेशल कंपोनंट प्लॅन आणि ट्रायबल सब प्लॅन सुरू झालं होतं 1978 आणि 80 मध्ये शेड्यूल कास्ट साठी. त्याच्यात तरतूद काय होती की लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटची तरतूद केली पाहिजे. 1980 पासून तर आजतागत ना काँग्रेस असेल किंवा भाजपा असेल लोकसंख्येच्या प्रमाणात कधीच पैसे त्यांनी आवंटित केले नाही आणि जे आवंटित केले ते खर्चही केले नाही. म्हणून जे आपण बघतोय ना की संधी मिळालेली नाही आहे, शिक्षणात नाही आहे, आरोग्याच्या ठिकाणी नाही आहे किंवा घरांच्या संदर्भात नाही आहे, हे आरक्षणातून मिळणारं नाहीये. याच्यासाठी वेगळे कार्यक्रम आहेत. नाही आहे सर, त्याच्याबद्दल काय तुम्ही, त्याच्यासाठी योजना आहेत आणि त्या योजना आखल्या जातातच ना. गरिबी निर्मूलन आरक्षण याचा मी एकत्रित हे करत नाहीये. पण आता ओबीसीच्या संदर्भात निर्णय घेत असताना इंदिरासानी केस मध्ये सांगितलं ना, त्याच्यामुळे जो वर्ग सातत्यानं तो प्रस्थापित होता कामा नये त्याच वर्गातल्या पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि वंचितांपर्यंत ते पोहोचत नाहीये. हा मुद्दा आहे सर. त्याला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. हार्डली 3 जनरेशन्स आर देअर, राईट. आता त्या 3rd जनरेशनली नाही घेतलं पाहिजे हे मी इंडिव्हिज्युअली स्वागत करतो त्याचं, राईट. मुद्दा असा आहे की रिझर्वेशनचा फायदा घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक लेवल प्लेइंग फील्ड पाहिजे ना. मग ती लेवल प्लेइंग फील्ड आणण्यासाठी ज्या बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात दॅट इज मिसिंग एक्झॅक्टली. मी सहमत आहे तुमच्या ह्या मताशी, मात्र 100% सहमत आहे. सोनवणे सर, वेळ कमी आहे म्हणून विचारतो, घटनाकारांना जो मूळ उद्देश अपेक्षित आहे तो उद्देश साध्य होण्यासाठी काय करावं लागेल? कारण 75 वर्षाच्या नंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की आरक्षणाच्या नंतर सुद्धा इथं सामाजिक न्याय आणि समतेच्या दृष्टीनं आपण खूप मागे आहोत. मग तो उद्देश आरक्षणाचा होता, त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? खरं म्हणजे आरक्षणामुळे जातीय समस्या, वंचितता दूर होईल आणि भारतीय एक समान पातळीवर एक दिवशी येतील, आरक्षणाचा जोखड फेकून देतील अशी घटनाकारांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात झालंय काय, आपण आरक्षणाची मर्यादा वाढवत न्यायची त्याच्याच गोष्टी करतो. म्हणजे आरक्षण हा जणू काय आपल्या विकासाचा एकमेव मार्ग आहे असा काहीतरी समज आपल्या साऱ्या समाजाचा होऊ लागलेला आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण नाही, त्यांनाही असं वाटतं की आरक्षित लोकांमुळे आमच्यावर अन्याय होतो. बरोबर. त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, कारण काही मंडळीचं हे वास्तव आहे की त्यांना खरोखरच त्रास होतो. नाही, अगदी काही ओपन मधल्या त्यांच्यावर पण अन्याय झाला नाही पाहिजे, ओपन मध्ये त्यांच्यावर पण, कारण तिथंही त्यांची संधी जाता कामा नये. ह्या सगळ्याचा विचार केलाय ना घटनाकारांनी. या सगळ्याचा विचार म्हणून तर 50% ओपन आणि 50% राखीव असावं हे धोरण त्यासाठीच ठेवलेलं आहे. आता
राजकीय नेते सुद्धा बोलतात की आम्ही सत्तेत आलो की आरक्षणाची मर्यादा वाढवू वगैरे वगैरे हो. वगैरे. मला असं वाटतं की 50% 30% असेल, 20% असेल, 10% असेल, एक दिवशी संपेल कसं? हे भारतीय समाजाचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे. ते उद्दिष्ट न ठेवता आपण आरक्षणाची मर्यादाच वाढवतच न्यायची, हेच आपण उद्दिष्ट ठेवलं तर भारत या स्थितीत दलदलीत अडकलेला आहे, वंचिततेच्या दलदलीत, जाती भेदाच्या दलदलीत अडकलेला आहे. याला आरक्षण कारणीभूत आहे, जाती या संघटना, जाती अस्मिता याही कारणीभूत आहेत. आणि एखादा सरन्यायाधीशासारखी व्यक्ती ज्या वेळेस एक न्यायाधीशाच्या भूमिकेतनं आपली भूमिका मांडते, त्याच्यावर आपण अत्यंत गंभीरपणे विचार करण्याच्या ऐवजी आपण पुन्हा तो विषय जाती अस्मितेशी नेऊन ठेवतो. ठीक आहे. म्हणजे होतंय काय की आपल्याला समानता नकोय, आपल्याला सर्वांना समान न्याय मिळावा अशी भावना नाही. मी साबळे सरांचं अभिनंदन करतो आणि तेलंग सरांचं अभिनंदन करतो की आपल्या मुलाला आरक्षण असू नयेत असताना वाटतं, परंतु तो नियम सगळ्यांना लागू करावा असं मात्र वाटत नाहीये. का वाटत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. खरंच त्याचं आश्चर्य नक्की आहे. खरं तर दोघांनी वैयक्तिक पातळीवरती तो नियम लागू केला स्वतःला, पण नियम नको असं ते म्हणतायत.